अजिबात घाबरायचं नाही, चांगलं फेस करायचं, थोडं फास्ट होईल, थोडं फास्ट सगळ्यांना जागृत करायचं आहे पुढच्या येणाऱ्या जनरेशनसाठी. मी सांगेल की मुलांमध्ये आणि मुलींमध्ये आषाढीचे जो नॅचरल पांढरा सट्टीसाठी वर्क करेल. नॅचरल पांढरा सट्टी म्हणजे माणसं हे मुलीच आहे, सरळ सरळ मुलांमध्ये टेस्टीज, रॅट टेस्टीज आणि स्पर्मोजेनेसिस डायरेक्ट इफेक्ट पडेल काही गोष्टी. त्या आजारामुळे त्यांचा वेगळा पार्ट आहे. पीसीओडी पर्टिक्युलरली तुम्ही मूल होण्यामागचे एक कॉमन कॉज बनत चालतं. म्हणजे पहिले कुठे तरी नाहीच होतं, पहिल्या 50मध्ये पण नव्हतं. लास्टच्या 20-25 वर्षामध्ये टॉप 5मध्ये या वर्षात टॉप 1चा कॉज झाला. तर ट्युबरक्लोसिस हा पहिला कॉज होता आपल्याला. पॉलिपॉइड ट्युबरक्लोसिस, पॉलिपॉइड ब्लॉकेज हा कॉमनेस्ट कॉज ऑफ इन्फर्टिलिटी मानला जायचा. पण आजकाल पीसीओडी कॉमनेस्ट कॉज ऑफ इनफर्टिलिटी मानला जातो. मुलींमध्ये मॅरेजमध्ये जर कोणाला पीसीओडी असेल अजिबात घाबरायचं नाही, फार इझिली हिल होणार आहे. लाईफस्टाईल फार जबरदस्त चेंज करायला. लाईफस्टाईलवर डायबिटीज उठलेला काही दिवसांनी डायबिटीजच्याच अंगठ्याखाली येऊन जाईल. पीसीओडी इज वन ऑफ द मोस्ट कॉमन एंडोक्रिनोपॅथी अफेक्टिंग वुमन. एंडोक्राईन म्हणलेला आहे, जरी आपण गायनिक प्रॉब्लेम बघतोय. इट हॅज अननोन इटियोलॉजी अँड इट इज रेकग्नाइज्ड ॲज अ एंड्रोजेनस डिसऑर्डर that result in overproduction of androgens primarily from the ovary and is associated with the insulin resistance. दोन हार्मोन एकमेकांच्या अपोजिट असल्यासारखे आहेत, पण त्यांच्या बॉडीवर हेवी परिणाम होऊन जातो. एक अँड्रोजिन वाढतात, दुसरीकडे इन्सुलिन रेजिस्टन्स होतात. एक जर वाढला तर दुसरा त्याची कार्यक्षमता कमी करून घेतो. इन्सुलिन रेजिस्टन्सचा दुसरा अर्थ होतो आपल्याकडं डायबिटीज, हायपर ग्लायसेमिया. एकीकडे शुगर वाढते तर एकीकडे अँड्रोजिनचे इफेक्ट बघायला मिळतो. सुरुवात येताना वेगवेगळी राहू शकते. काही जणांना अँड्रोजेनिक सिम्पटम आधी आला, फक्त काही जणांना शुगर रिलेटेड सिम्पटम आधी आला. अँड्रोजन सारखे आले तर कधी स्कॅन्टी मेन्सेस आहेत, इन्सुलिन सारखे आले तर हेवी मेन्सेस आहेत. म्हणून सगळे सिम्पटम पीसीओडीचे कॅरेक्टरिस्टिक दाखवतात. आपल्याला समजत नाही तर फिमेलचं कॅरेक्टरिस्टिक आहे. फिमेलने अडॅप्ट केलेली काही गोष्टी आहेत. लिहिताना व्यवस्थित लिहा. आणि पॉजच्या ठिकाणी अननोन इटियोलॉजी, अननोन करून द्या. एवढा प्रकार बघायला मिळतो. इन्सुलिन रेजिस्टन्सचा इफेक्ट आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्टली पीसीओडीशी संबंध लावायचा आहे. तर पहिल्या सुरू आपण इथून ठेवू. एंडोथेलियल डिस्फंक्शन हा पार्ट खूप ठिकाणी आहे. हा स्किन प्रॉब्लेम आहे. असंख्य तीळ वाढत जाते. तीळ डॉट ब्लॅकिश स्पॉट नंतर पिक्चर बघू, फोटोज बघू बॉडीवर. एकदम प्युबर्टीच्या आधी आधी काही काही ठिकाणी नसलेल्या ठिकाणी सुद्धा तीळ यायला सुरू होऊन जातात. पर्टिक्युलर कोणत्या एरियामध्ये तर काय नाही, सगळ्यांनाच अभ्यास आहे. मला वाटतं तुम्ही खूप हुशार झाले तर तुम्हाला हे सगळं यायला पाहिजे. नॅटरपोर लिहिले ना, नॅटरपोर मध्ये कुठे तर सांगा. इथे सगळी पॅथॉलॉजी मायाचं सगळं आपल्याकडे. कॅन्सर नायट्रस, त्यानंतर फायब्रोलायटिक डिफेक्ट
बघा फायब्रिनोलायटिक ना, फायब्रिन तर काय व्हायला ब्रेकडाऊन होण्याच्या ऐवजी त्याचा रोल बदलून चालला. डिसलिपिडेमिया हे माहिती आहे. ऍसिलेटेड एथेरोस्क्लेरोसिस 100% वाटपर जाऊ शकतो. टाइप 2 डायबिटीज होऊ शकतो. हायपरटेन्शन, impaired glucose tolerance, एकदमच जबरदस्त obesity and polycystic ovarian syndrome. म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स हे एवढ्या जणांना कव्हर करतो एक फॅक्टर. बऱ्याच वेळेस सुरुवातीला जरी हायपरटेन्शन असेल अर्ली एज मध्ये, बऱ्याच लेडीज असं होऊन जाते की फर्स्ट प्रेग्नन्सी होते, नॉर्मली 1-1.5 वर्षानंतर त्यांना हायपरटेन्शन सुरुवात होते. आणि सेकंड प्रेग्नन्सीला इनफर्टिलिटी मध्ये आणणार जर तुम्ही व्यवस्थित नाही डिटेक्ट केलं तर त्यांना ना ॲम्लोडिपिन चालू करायला पाहिजे. पीसीओडी 100% सापडेल. तुम्हाला एवढे केसेस बघून माहिती नाही का? जर तुम्ही आता टेस्टिंग घेत असाल ना तर तुम्ही लक्षात ठेवत नाही, तुम्हाला वाटतं तुमच्या अभ्यासासाठी नोट करा तुम्ही ह्या चार्ट. हा फक्त आयाचा चार्ट आहे. नुसतं बॉडीमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स झाला तर तुम्ही एवढ्या कंडिशनला ससेप्टिबल झाला, तुम्हाला कधीही कोणतीही गोष्ट होऊ शकते. पीसीओडी तर होतेच इन्सुलिन रेजिस्टन्स झाल्यानंतर, डायबिटीज पण होतोच, हायपरटेन्शनकडे पण येऊ शकतात, स्किन प्रॉब्लेमकडे पण येऊ शकतात, जी कॅलोपॅथिकमध्ये अनट्रीटेबल आहे, शुगर, एंडोथेलियल डिस्फंक्शन, डिसलिपिडिया, बाकी सगळेच प्रॉब्लेम करतो. पेशंट कोणता प्रेझेंटेशन घेऊन येतो, म्हणजे पीसीओडी विथ ओबेसिटी घेऊन येतो, पीसीओडी विथ डायबिटीज, पीसीओडी विथ हायपरटेन्शन, पीसीओडी विथ फायब्रोलायटिक डिफेक्ट, डिसलिपिडिमिया, तुमचं काम आहे करणं की ह्या पीसीओडी सोबत दुसरा कोणता पार्ट इन्व्हॉल्व आहे. तुम्ही जर मिस केला पीसीओडीच्या केस स्टडीमध्ये तर ती केस सॉल्व्ह होणार नाही. पीसीओडीसाठी फक्त आपल्याकडे पिरियडचे सिम्पटम जास्त करून कलेक्ट होतात, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच्या अदर बाजू घेतलं तर कम्प्लीट मेडिसिन पहिल्या टप्प्यामध्ये काम करायला रिझल्ट बद्दल तर काही डाऊट घेतलं होमिओपॅथीमध्ये पीसीओडी. म्हणून पीसीओडी जरी क्लिनिक उघडलं माझ्याकडून 100% गॅरंटी, आयुष्यात काही कमी पडणार नाही, गाडी बंगला असतंच. ₹10 फीस ठेवा, ₹20 चालते, काय झालं तुम्हाला माहित नाही, तुम्ही बाहेर नाही. ओबेसिटी होऊन घ्या, तिथला एक फॅक्टर उचलला आपण आणि सेंटरमध्ये ओबेसिटी ठेवलं तर कुठे कुठे ट्रान्सफर होतं. म्हणजे पीसीओडीला 10 पॉईंट घेतले तर त्याच्यामध्ये ओबेसिटी हा सेकंड नंबरला पॉईंट येतो. तरी पण ओबेसिटीला मी चार्ट इथे ठेवला तुमच्याकडे. जो ओबेसिटी कव्हर करायला आणि पीसीओडी प्लस ओबेसिटी, तर ओबेसिटी परत त्यांना इथून चालू करा. मूड डिसऑर्डर देऊ शकते, इकडे ब्लड प्रॉब्लेम कडे देऊ शकते. बघा पीसीओडी चालली हां, रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर, इन्फर्टिलिटी, लिव्हर डिसीज, परत हायपरटेन्शन, डायबिटीज, डिसलिपिडिमिया राहणार. हां, हायएस्ट कॅन्सरकडे पण जाऊ शकतो. बऱ्याच जणांमध्ये असं आहे की पीसीओडी पुढे जाऊन किती डेंजर होऊ शकते, तेवढी डेंजर होऊ शकते विथ ओबेसिटी. मूड डिसऑर्डर पासून ठीक आहे, तर कॅन्सर रिस्क सुद्धा पीसीओडीच्या पेशंटमध्ये पुढे चालू शकतो. त्यामुळे बोलतो की अवेअरनेस असायला पाहिजे. इंडियामध्ये ह्या गोष्टीला खूप अवेअरनेस प्रोग्राम गव्हर्नमेंटनी राबवायला पाहिजे. गव्हर्नमेंटला लागेल आता कुठेतरी चुटके बंद झालंय. काही दिवसांनी अजून काही 2-3 ॲड बंद होती, तेव्हा थोडंसं अवेअरनेस हवं. खूप साऱ्या चुका झालेल्या गव्हर्नमेंटकडून पहिलंच. म्हणून तिन्ही फॅक्टर एकच आहे. म्हणजे आपण कशाला बघायलो, ओबेसिटी, पीसीओडी आणि या जगात सगळ्यात मोठं कॉम्प्लिकेशन येणार आहे, इरिटेबिलिटी संपणार आहे, इन्फर्टिलिटी. ओव्हरी त्यांनी सांगितलं मी ओव्हम
ओम म्हणजेच काय? क्रिएशन, न्यू लाईफ. म्हणजे एखाद्या इन्फ्लुएन्सची केस बघताना डोळे बंद करून बसा लागतोय. तुमच्या जीवनाचं उद्देश क्रिएशन संपत आलं. ना आता आजकाल आहे ना वक्तृत्व स्पर्धा पण राहिलंच नाही. आमच्या काळात खूप चालायचं. आणि मला जिथे एंट्री मारायचं ना प्रेक्षक कोण एंट्री मारायचं नंतरच काही जोडायचं माझं काम. मेन याच्यामध्ये नाव नाही जायचं कधी. खाली बसून बसून ऐकायचं. तर म्हणलं ऑडियन्स बघून तुला सांगायचं म्हणजे लगेच मोठं मी यायचं. बरोबर आहे. नाव नाही आठवणार. आपलं नाशिक युनिव्हर्सिटीमध्ये औरंगाबाद डॉक्टर बाबासाहेब युनिव्हर्सिटीमध्ये असेच इंटर डिपार्टमेंटचे स्पर्धा होत्या. स्थितीमध्ये आता महिलांचं सब्जेक्ट असलं ना फॉर सेन्सिटिव्ह सब्जेक्ट असतो. असे सब्जेक्ट एक्सप्लेन करायचे एकदम त्या केसेसमध्ये कधी कधी अशा पॉईंट सापडतात की आपण म्हणजे डॅमेज होऊन जातो. एक मेडिसिन सुद्धा त्याला कव्हर करणारी नसते. विषय असे मानले जातात की खूप मोठमोठे विषय असतात. आपण आता उद्या एक्झाम आहे ना, सोमवारी आपल्याला ना त्या 2-3 सब्जेक्टला बघू. इन्फर्टिलिटीमध्ये ना मेल कॉजेस कडे बघू आधी. तर तुम्हाला ऑटोमॅटिकली पीसीओडीच्या मेल कॉजेसमध्ये म्हणजे एक सेपरेट क्लिनिक असायला पाहिजे. इन्फर्टिलिटी एक सेपरेट क्लिनिक असायला तिथं आल्या मेडिसिन देता येईल. म्हणून मी ना वर्षात एखादी 2 केसेस इन्फर्टिलिटी हँडल करतो. मी सांगत असतो माझ्या माइंडमध्ये झालं ना किडनीचे 4-5 पेशंट झाले त्याच्यावर नकोच. आता सुद्धा मी कसा अवॉइड करतो तुम्हाला माहिती नाही. तर ते ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये अवेलेबिलिटी तुम्ही जास्त हँडल करू शकत नाही. जास्त विचार करू शकत नाही. कारण तुमचे जर एखादं मेडिसिन आहे ते मेडिसिन तुमच्या एरियामध्ये तुमच्याकडं बघायला मिळत नसेल तर तुम्ही हताश होऊ शकता. एनर्जी खूप लॉस होऊन जातो. किंवा प्रॅक्टिस करतो करायचे बाकी 4 पिलरची एनर्जी लॉस होत असते. ओबेसिटी हॅज सबस्टेन्शियल इफेक्ट ऑन मॅनिफेस्टेशन ऑफ पीसीओडी. चांगलं लक्षात ठेवा. 35 to 50% ऑफ वुमन विथ PCOS आर ओबेस. आणि 50% ऑफ ओव्हरवेट वुमन हॅव दोन्ही वाक्य त्याला पूरक आहे. म्हणजे वजन वाढत जाणं सुद्धा पीसीओडी कडे येऊ शकते किंवा आधी पीसीओडी सारखे सिम्पटम येईल वजन वाढू शकते. ओबेसिटी येऊ शकते. साहजिक आहे लाईफस्टाईल मध्ये पहिला पॉईंट येणारच जेवण कमी करा असा अजिबात येणार नाही. ओबेसिटी प्लेज अ सिग्निफिकंट रोल इन डिटरमाइन द सिव्हिरिटी ऑफ क्लिनिकल मॅनिफेस्टेशन अँड मेटाबॉलिझम. 100% फार महत्वाचा रोल आहे. मेटाबॉलिझम आला म्हणजे थायरॉइड आला. थायरॉइड तो बघितला. सिग्निफिकंट इन्क्रीज इन इन्फर्टिलिटी विथ मेन्स्ट्रुअल irregularity with the BMI 30 kg/h. 100% आपला नॉर्मल 18 ते 24 मध्ये पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त चाललं की ओबेसिटी कडे चाललं. सिम्पटम कोणते बघून घ्या. ओबेसिटी अग्मेंट्स द मेटाबॉलिक डिसऑर्डर प्रिव्हलन्स इन पीसीओडी लीडिंग टू ऑलिगोमेनोरिया, डिस्चार्ज स्कॅटी. आणि ऑलिगो म्हणजे काय? स्कॅटी. पिरियड स्कॅटी आला. पीसीओडीची सुरुवात कशी झाली ते काय लागलं ना तुम्हाला कळून जाईल. कधी कधी प्रोलॉंग व्हायला लागतं. म्हणजे काही काही मुली सांगतात की बा वर्षात 3 मागच्या वर्षात 3 वेळेस मला पिरियड आला. 3-3, 4-4 वेळा. क्रॉनिक अनओव्युलेशन करून घ्या.
प्रोसेस आहे की एक ॲडव्हान्स कंडिशनकडे जाण्याची प्रोसेस आहे. म्हणून काही करू नका, ह्या केसेसला अजिबात नाही करू नका. पेशंटची 100% क्युरेबल आहे, कॉम्प्लिकेशनकडे जाणारा, बरोबर आहे. जर तुम्ही आधी फेजमध्ये करेक्शन करायला लागला म्हणजे वयाच्या जे ॲट द एज ऑफ प्युबर्टी पासून 10 वर्षामध्ये किंवा एक प्रेग्नन्सी झालेली आहे त्याच्यावर त्याच्यानंतरच्या जरी PCOD मध्ये आली तरी पूर्ण टोटल क्युरेबल आहे. पण एक 32 to 35 एजची लेडीज आहे तिला PCOD डायग्नोज पाहिजे तेव्हा तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त सेकंड पार्ट ऑफ PCOD पिक्चर फार वेगळा, त्यांचे सिम्पटम पण फार डेंजरस. तर त्यावेळेस मल्टिपल हार्मोन डिसऑर्डर म्हणजे आपण त्याला काही दिवसांनी वेगळं नाव देणार आहे त्या डिसीजला सुद्धा, असं पाटील म्हणले होते 100% म्हणायचं आवडतं. लोअर प्रेग्नन्सी रेट्स, हायर मिसकॅरेज रेट्स. मग सगळ्यांनी सुद्धा ओव्हॅरियनसाठी खूप छान आहे मेडिसिन सांगितलं होतं, चांगलं एक्सप्लेन केलं होतं. डिफरंट अबॉर्शन्स एक प्रकारचं इंडिकेशन आहे. हायर मिसकॅरेज रेट आणि इन्क्रीज ऑब्स्टेटिक कॉम्प्लिकेशन हे सुद्धा त्याचा रिलेशन आहे. हळूहळू व्यवस्थित थोड्या वेळ आपण प्रॅक्टिससाठी देतो, थोड्या वेळेमध्येच PCODचा विचार करायचा, थोड्या वेळेसाठीच PCOD दिमागात ठेवायची. ट्रॅफिक टाइमला गाणे ऐकायचे, जेवण करायचं, झोपायचं, बरोबर आहे ना. पेशंट हा पेशंट आहे, डॉक्टर आहात. एंडोक्राईन प्रॅक्टिस करताना हा फार मोठा मुद्दा येऊन जातो की पेशंट फार इमोशनल अटॅच होऊन जातो. आणि प्रोग्राम चालणारा हा एका दिवसात कमी होणारा आजार नाही. मेडिसिन नेहमी करेक्शन चालू होईल, पण ते करेक्शनला खूप जास्त म्हणतो ना 99% लाईफस्टाईलच इम्पॉर्टंट डिपेंड करायला पाहतो तुम्हाला. मुलींसाठी खास करून, मुलांसाठी तर जाऊ द्या, त्यांची लाईफ दुसऱ्याला दिलेली आहे 4 कपडे, त्यामुळे त्याची लाईफवर दुसरा डिपेंड आहे. हे 5 वाजता उठले तर त्यांना 4 वाजता उठाच लागणार आहे. भांड्याचा आवाज कसा आहे तो म्हणत हो. मुली घरात जपून उठायला लागल्या तर मुलं 100% उठली, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे काही काही रिलिजियस मध्ये असंच लिहिलंय की मेल फिमेल मध्ये फिमेलच फर्स्ट आहे आणि दे आर द त्याचा जन्म कशासाठी करेक्शन ऑफ बॉईज करतो. त्यांच्या लागात चुका करू नये म्हणून त्यांनी जन्माला दिलं मुलींना, असं लिहिलंय. म्हणजे काही काही रिलेशन मध्ये लिहून ठेवले स्त्री पुरुष, स्त्री हे फर्स्ट आहे कारण का त्यांच्या चुका होऊ नये म्हणून. दुसरा लगेच म्हणलं चुका करण्यासाठी आधी जन्म करावा, आधी जन्म कोणाचा पुरुषाचा, ते चुका करायला नव्हते म्हणून मग जन्म दिला कोणाला स्त्रिया. या दोघांचंही बरोबर आहे. पण करेक्शन हेच आहे की आपण जे वाक्य म्हणजे आतापर्यंत लिहिलं पूर्ण स्थळाचीच नाही तर देशाची दोरी स्त्रियांच्या हातात, तसंच हा पाठ आहे. ते करेक्शनसाठी आहे, क्रिएटिव्हिटी आहे त्यांच्याकडे. त्यांच्यामुळं मी म्हणतो ना की त्यांच्या काही काही डिसिजन्स म्हणा घरासाठी पुढे जाऊन फ्युचर मुलांसाठी काम आहे, मुलीसाठी तर ती क्रिएटिव्हिटी आहे. घराला नवीन दिशेकडे घेऊन जाण्याची जी प्रवृत्ती आहे ती मुलींमध्ये जाते. मुली एज्युकेट झाले पाहिजे पहिल्यापासूनच. ते घराला दिशा देणारी ना स्त्री जास्त राहू शकते आजकाल. पुरुषाला फक्त 2च प्रकारे कळलं जाऊ शकते. एक तर गाडाप्रमाणे काम करायचं, तर घोड्याप्रमाणे बरोबर आहे. पुढचूक करायची पण काम करायची. त्यावेळेस हे कामाला येईल तुम्हाला की जरुरी आहे जी कॅपॅबिलिटी आहे, जी काही म्हणतात ना स्टिम्युलेशन आहे, ते नॅचरल स्टिम्युलेशन आहे, त्याला यूज करा. मोर माझ्याकडं with insulin resistance relatively, hyperglycemia, lower binding globulin, sugar high level of total and free testosterone. हा टेस्टोस्टेरोन पण बघूयाचा इफेक्ट काय, डिक्रीज ग्रोथ हार्मोन प्लस एम्प्लिट्यूड, इंक्रीज LH
सगळ्यात शेवटी ॲटिन्युएटेड LH पल्स. सगळं काही कमी बघायला मिळणार, काही जास्त बघायला मिळणार. मिक्सचर सगळं काही मूड्स बघायला मिळणार. FSH आणि LH. All this leads to unevolution and infertility. सगळं काही इन्फर्टिलिटी होतं. बरोबर आहे. म्हणजे PCODचं कॉम्प्लिकेशन इन्फर्टिलिटी फार इम्पॉर्टंट आहे. म्हणून एक एक सेपरेशन तुम्ही जसं वर्ग तुम्हाला बोलून चाललंय की हां जो उद्देश आहे लाईफचा तो सडनली ब्रेक होऊन चालला. बरोबर आहे. म्हणजे अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही त्या गोष्टी. मॅरेज लेडीजला पण खूप साऱ्या मुलींना लवकर अर्ली डायग्नोज झालेल्या मुलींना पण सांगतो की घाबरायचं नाही. तिला टोटली आपल्या हातात असलेला प्रॉब्लेम आहे. ते काही वरून गिफ्टेड नाही, आपण क्रिएट केलेला प्रॉब्लेम, स्वतःच्या लाईफस्टाईल करून आलेला प्रॉब्लेम आहे. Obesity may have marked impact on both the development and progression of the PCOD. A high proportion of women with the PCOS are obese, regardless of degree of obesity. Women with PCOS are more likely to have central abdominal distribution of fat, body fat, which is associated with the insulin resistance and पुन्हा एखाद्या डायबिटीज कडे जर कोणी जात असेल ना तर त्याची सुद्धा पहिली ओबेसिटी पोटावरच बघायला इन्सुलिन रेसिस्टन्स. इन्सुलिन हा शब्द ना म्हणून इट इज सोशल हार्मोन आणि महाराष्ट्रासारखं सोशल वर्क कोणीच करत नाही. महाराष्ट्र सांगितलंय मी इन्सुलिन हा देवाण घेवाण मंत्रालयाचा पार्ट आहे. ऑक्सिजन वेगळा एनर्जीसाठी आणि शुगर वेगळं एनर्जी, त्याचं रिलेशन जास्त आहे. आणि त्या रिलेशनमुळे काय होतं नेमकं, ह्या लेवलला येऊन कोणी अपसेट झालं, सोशल लेवलला येऊन कोणी अपसेट व्हायला लागलं, तुम्ही सांगत असतो की शुगर, त्याच्यामध्ये एकच जास्त फिलिंग असते, इन्सल्टेड ॲट द लेवल ऑफ सोशल. यासाठी मी तुम्हाला क्लिनिकल मध्ये सांगितलं की इन्सल्टेड ॲट द लेवल ऑफ फॅमिली लेवल, ॲट द पर्सनल लेवल, ॲट द लेवल ऑफ प्रत्येक लेवलला एक वेगळी रिएक्शन देत जातो. सोशल लेवलला आलं की डायबिटीज. मग डायबिटीजचा पेशंट पुढे बसताना आपल्याला समजायला पाहिजे की कुठेतरी घराला सोशल लेवलला येऊन डॅमेज झालेला आहे. आपल्याला हळूहळू ते काढता आलं पाहिजे, डायरेक्ट विचारायचं नाही. कमी वेळ असतो विचारायचा प्रयत्न करतो आपण. माझं म्हणणं की अशा केस टेकिंगला वेळ भले तुम्ही आहे ना पहिली फीस अशा केससाठी तुम्ही जास्त ठेवा की तुम्हाला ना पूर्ण हक्क आहे, तुम्हाला काहीही डाऊट नाही. तुम्हाला थोडं सुद्धा असं वाटलं नाही पाहिजे वाईट की आपण फीस काही जास्त घ्यायला का नाही. मी म्हणतो एंडोक्राईन प्रॅक्टिस चालू करत असं ना 1,500 रुपये फीस ठेवा, मिनिमम 1.5 तास तरी केस टेकिंग तुम्ही करा, काही हरकत याच्यापेक्षा जास्त घ्यायला पाहिजे. न्यू कमर्स वाल्यांनी 1,500 ठीक आहे. 10,000 रुपये फीस आहे, 10,000 रुपये फीस आहे एंडोक्राईन प्रॅक्टिस करणारा. 3 पेशंट अपॉइंटमेंट तुझा जो घाला ना तो सुंदर, म्हणजे हार्मोनचा काय हॅपीनेस तिथंच क्युअर होऊन जाईल. तुमच्या हातात आहे, प्रॅक्टिसला आकार देणं तुमच्या हातात. हे भरपूर काही समजवतो कुठे सिस्टमला कुठे ट्रीट करायचं आहे. ती एक लेवल आहे, न कळणारी लेवल आहे. तर आम्ही गेलो, आम्हाला कळालं म्हणून तुम्हाला सांगायला तुला अशा केसेसला वेळ देणं जरुरी आहे, असं फास्ट होत नाही. म्हणून मी थोडंसं काही काही जणांना प्रखर बोलत असतो. फिरायला आले तर असा असा प्रॉब्लेम आहे, PCOD निघाले तर सोनोग्राफी पुढे मुली घरी आहे, दवाखान्यासाठी आले, फिरायला आले. त्यांना काही माहिती नाही ते प्रॉब्लेम काय, सिरियसच नाही, अवेअरनेस नाही. चांगली गोष्ट आहे, तुम्ही पण त्याला जास्त सिरियस होऊ नका, त्याचा तसंच राहू, तुमच्यासाठी चांगला. चला पुढे. PCOD इज नॉट only reproductive disorder, but it is also associated with the significant increase in the metabolic aberrations and cardiovascular risk factor. Simple बघू नका.
हे जे स्लाइड्स आहेत ना त्याच्याबद्दल नंतर सांगतो मी. म्हणून प्रिव्हॅलन्समध्ये 3 to 20% and 70% आर अनडायग्नोस्ड. बऱ्याच केसेस असतात कार्डिओव्हास्क्युलरकडे जाणाऱ्या अर्ली एजमध्ये मुलींमध्ये थोडं डॅमेज होणाऱ्या, त्या डायग्नोसिस पीसीओडीमुळे हे सगळं झालं. मोस्टली आजकाल गायनीकडे गेलं तर ते म्हणतात की हा पीसीओडीमुळे इन्फर्टिलिटी आहे, पण बाकीचे मध्ये प्रॉब्लेम झालेले असतात ना ते त्या स्पेशलायझेशनकडे निघून जातात. म्हणजे एक्झाम्पल देतो आपल्याकडे असं केस 22 वर्षाची मुलगी सडनली तिचं ग्रॅज्युएशन झालं. ज्या दिवशी ग्रॅज्युएशन झालं ना त्या दिवशी येताना ती एकदमच म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स इफेक्ट बघा इतकं शुगर हाय होतं तशीच झोपी गेली. जी नांदेडला उतरायची ती निजामाबाद आरोग्याला झालं. असं का झालं खूप प्रश्न होते की मी इतकं का झोपली. त्याच्यानंतर चेक केलं 450 किलो शुगर इतकं एकदमच कोमॅटिक्स. नंतर मग तुला डायग्नोज झालं की हा आपल्याला पीसीओडी पण आहे आणि शुगर पण आहे. सडनली डायग्नोसिस 22 वर्षाचे ॲलोपॅथीमध्ये काय करतात ओलिओसिस झाली हेमोरेजिक सिस्ट करून टाकलं आपल्याला काय नाही का ही त्यांची क्रिएटिव्हिटी आहे. पण आपली क्रिएटिव्हिटी परत एकदा सिम्पटमची लाईन जर का एलिव्हेटेड अँड्रोजिन लेवल असेल तर घेऊन घ्या किती सिम्पटम तुम्हाला. आता इथून पुढे पीसीओडी आली ना तुम्हाला 2 पार्ट करायचे त्या केसचे. एक अँड्रोजेनिक इफेक्ट पडलेला बॉडीवर, दुसरा इन्सुलिन इफेक्ट पडलेला. केस टेकिंग प्युअरली चालेल पण आणि ते झाल्यानंतर त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक टाका, ॲग्रिवेशन अमोशन टाका आणि मूडला रिएक्शन टाका. मूड कसं होणार आहे पण रिॲक्ट हाऊ टू रिॲक्ट पेशंट. मग तुमची पीसीओडीची केस त्याचा अप्रोच एकदम काय आणि पीसीओडी डायग्नोसिसला ट्युबरक्युलर मायझम म्हणतो. ओके वुमन आर लिंक्ड टू पिंपल्स येऊ शकतात सुरुवातीपासूनच पिरियडच्या, ओबेसिटी वाढू शकते, ॲग्रेशन, टेम्पोरल बार्डनिंग हे फार आहे बरं का, त्याच्यासाठी सुद्धा येतात आणि हे फार इम्पॉर्टंट आहे. मेन्स्ट्रुअल क्रॅम्प, अनइव्हन अँड ऑइली स्किन. आता बघा मला हेच सिम्पटम पाहिजे होतं नॅट्रिन मूरमध्ये की फोरहेड हेअर फॉल्स. पण हे ॲबनॉर्मल मानेवर चिन्सवर कुठे येऊ शकतं ते डिपेंडिंग ऑन द डिपनिंग ऑफ द वाईस चेंजेस बघायला मिळतो पीसीओडी मध्ये. हेवियर मेन्स्ट्रुअल सायकल कधी जास्त बघा, इन्क्रीज रिस्क ऑफ क्रॉनिक इलनेस इथून सुद्धा डायग्नोस होऊ शकतं. एखादा जुना आजार जे लहानपणी 7वी 8वीला आहे ते कंटिन्यू करत करत त्याच्यामुळे चेंजेस आणतात. आपल्याला ओळखत आलं पाहिजे की ट्रेंड कसा चालू आहे. म्हणून ॲट द एज ऑफ प्युबर्टीची हिस्ट्री फार इम्पॉर्टंट आहे मोबाईल, पर्टिक्युलरली इनफर्टिलिटी केसेस. म्हणजे एक्झाम्पल देतो आपल्याकडं रिसेंटमध्ये पण इन्फर्टिलिटी केस होती ती आता चांगलं ट्विन्स आहे ना आणि एक मुंबईमध्ये कमालच आहे. माझ्या बऱ्याचशा इन्फर्टिलिटी केस सॉल्व्ह झालेल्या आणि द्रौपदी म्हणून आहे शेळकी मला तिला फोन नंबर जोडला की फक्त इन्फर्टिलिटी होमिओपॅथीमध्ये इन्फर्टिलिटीच वापरतो, पालनमध्ये प्रॅक्टिस करते, बाकी सगळे आलं पाहिजे डिलिव्हरी करते सगळंच करते. पण इन्फर्टिलिटीचे केस आले ना त्याला होमिओपॅथी वापरायला. तिचे पण सक्सेसफुल केसेस जास्त आहेत आपल्याच कॉलेजची स्टुडंट. बरोबर आहे, छान डिवोशन होमिओपॅथीसाठी इन्फर्टिलिटी केसमध्ये तुम्ही म्हणतो ना तुम्ही एक घेऊन बसा काहीच नका. तिलाही बऱ्याच वेळेस असंच सापडलं की सर चप्पर फाडके ट्विन्स होमिओपॅथी एवढं सॅटिस्फॅक्शन मिळतं की ट्विन्सच चालेल काय हरकत नाही. बऱ्याच इन्फर्टिलिटी केसमध्ये चांगले चांगले पेशंटला फोर्स करू नका. पेशंट जेवढं मेंटली स्लो असेल तेवढं. काय काय चेंजेस अशा असतात की आपण जर जास्त तरी सांगायला लागलो की ट्रीटमेंट बरोबर चालेल रेग्युलर येऊ शकतो ते त्यांच्या फ्लो येऊ. आणि समजा होमिओपॅथी मेडिसिन चालू आहे रिलेशन्स
राजनंदिनी नाही ना समितीने जे काही सांगायला पाहिजे. कधी कधी काही काही प्रॉब्लेम्स आहे ना मग फार सस्पिशियस होऊन जातं ॲटोमॅटिक. कसं चालेल आणि पहिला एक्सपिरियन्स असतो ना फिमेलमध्ये तो फार सस्पिशियस असतो. सहसा तरी मी मॅक्झिमम टाईमला असं बघतो की पहिला फिमेल चाइल्ड सस्पिशियस फिमेलमध्ये जास्त रिपीट करायचं. असं आईला लावायचं नाही आता आपल्या आपण पहिल्या घरामध्ये तर मी म्हणून मुंबईमध्ये असं नाही करायचं. तसं कारण आहे त्याला एकदम बेस्ट कारण आहे. मी बऱ्याच वेळेस असं बघतो की त्या आणि यांना अर्ली प्रॉब्लेम रेस्पिरेटरी असतात ना ह्या फर्स्ट चाइल्डला जेवढे मी अस्थमॅटिक बघतो मुलं तर फिमेल अस्थमॅटिक ना आणि 1.5 वर्षाची 4 वर्षाची 4.5 5 वर्ष. पण काल एक म्हणजे कळम म्हणून गाव आहे नांदेड पासून आहे म्हणजे घरामध्ये नाही म्हटलं तर एक 27-28 जण आहेत ते सगळे आपल्याला ट्रीटमेंट देतात. त्यांची पहिली केस डेंजर होती तिथून ते आपल्याला डायव्हर्स केली फॅमिली आपल्या मुलांची एज्युकेशनसाठी नांदेडला राहायला. कालचा ग्रुप पहिला ग्रुप त्यांचाच होता म्हणून एक मुलगा की त्याला आम्लोडिपिया नाव म्हणजे माहिती ना डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. मस्त मारलं 2 टाइम त्याला पंप लावला आणि 65 त्याच्या वडिलाची वगैरे पहिले माहिती आहे मला. तो जो प्रेग्नन्सी रिलेटेड प्रॉब्लेमसाठी मेडिसिन घ्यायला तर तेव्हाच मी त्यांना सांगितलं की मी प्रॉब्लेम मुलामध्ये येतील तेव्हा आतापासून प्रिकॉशन घ्या. पण त्यांना ते वाटलं त्याला डोळ्याचे प्रॉब्लेम आधी सांगितलं होते. आपल्याकडं मेडिसिन खूप छान आहे. विशेष म्हणजे उद्याच्या एक्झामला तो MCQ टाकलाय की मेडिसिन टाकल्यानंतर पुढच्या वेळेस सांगतो. पेपर मध्ये सांगितलं उद्या तो एक MCQ आहे डोळ्यावरचा प्रॉब्लेम. त्याचं कनेक्शन आहे पोटासोबत आणि हर्ट. त्याच्या आधी पण सांगितलं मी मेडिसिन सेम प्रॉब्लेम होता तो येऊ शकत होता. मेडिसिन तीच दिली म्हणजे तुम्हाला MCQ मध्ये टेक करायचं होतं. बघ एकदम मला आठवलं मला असं आहे की तुमच्या लगेच एक मार्क बघा माझं माइंड किती चांगलं शार्प आहे टाकलंय. उद्याच्या MCQ मध्ये बघून घ्या आपण नंतर डिस्कशन पेपरमध्ये पेपर झाल्यावर एवढे पॉईंट्स आहेत. आणि हे कसं एक रूट नुसार येतं एकदम मॅथमॅटिक्स सारखे. तर तुम्हाला लोअर पकडायचंच नाही ना म्हणजे मला असं सांगायचं आहे की एवढे सिम्पटम जर दिसले तर ह्याच्यामध्ये हायर काय पकडायचं परत मेडिसिन पण काय पकडायचं हे पण आलं पाहिजे. हे राहणारच. ऍक्ने राहणार, ओबेसिटी राहणार, हेअर फॉलिंग राहणार, ब्रेन्स मध्ये क्रॅम्प राहणार, ऑइली स्किन राहणार, एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ राहणार. त्याच्यामध्ये हायेस्ट काय राहणार हे समजायला पाहिजे. त्या हायेस्ट साठी सगळं काय परत एकदा फास्ट सगळं झालंय. चेंजेस इन द हायपोथॅलॅमिक पिट्युटरी ओव्हेरियन ऍक्सिस हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मी याला लास्ट आपण शिकवणार तुम्हाला. हे काही काही इन्स्ट्रक्शन वाल्यांसाठी खूप फेमस ऍक्सिस आहे. चेंज इन द हायपोपिट्युटरी ओव्हेरियन ऍक्सिस इन्सुलिन रेजिस्टन्स वर आहे. हायपर इन्सुलिनिमिया त्याच्यानंतरचा हा पार्ट. त्याच्यानंतर मग हेपॅटिक SHBG प्रोडक्शन होत आहे. त्यामुळे ओव्हेरियन अँड्रोजिन सिंथेसिस जास्त होतंय. LH-FS रेशो वाढतो त्यामुळं ऑलिगोरिया किंवा ॲम्ब्लोरिया इथून PCOD इन्फर्टिलिटी आणि इकडे ह्या दोघांमुळं हायपर अँड्रोजिन वाढतो आणि त्याच्यामुळं म्हणजे इकडे ऑलिगो म्हणजे बघा LH-FS वाढलं तर वेगळं हा आणि इकडे जर आलं तर इकडे मेन्सेस एक्सेस होता प्रोफ्यूज होता. पण हा एकमेव फॅक्टर असा आहे ना इकडे इकडे एरो आहे हे दोघं एकमेकाला कव्हर करू शकतात आणि हा परत हा जास्त डॅमेज करू शकतो. माझ्या दृष्टिकोनातून PCOD मध्ये हा पार्ट डेंजर आहे ॲज कम्पेअर टू LH आणि FSH. अँड्रोजेनिक होणं जास्त डेंजर आहे. हर्सुटिझम हे सिम्पटम आलं
त्या PCODला वेळ लागू शकतो. रिपीट करतो, हर्सुटिझमकडे पेशंट आला की त्याला वेळ लागतो. प्रेड करेक्शन करून सुद्धा बाकीचे सिम्पटम जायला वर्ष लागू शकतात. त्यामुळे तुम्ही एकदा सोनका पेशंट किती वर्ष 3 दिवस घ्यायचं, किती दिवस घ्यायचं म्हणू द्या. ते त्याचं माइंड आहे, ते अजून गेलेलं नाही, ते सायकोटिक मध्ये आहेत. त्यांना ते वाटणार किती रिपिटेशन करणार, तर त्याला ते मेसेज बद्दल माहिती नाही. जोपर्यंत एक पण सोयी सिम्पटम येत नाही, बर्निंगला इचिंग, ते कोणत्या 16 पार्टवर. जसं PCOD मध्ये काय होतं की सायकोटिक मध्ये आलं की त्यांना हातावर एखादा पॅच येतो. आम्ही कधी म्हणलं सिम्पॅटिक मुलगी दाखवली, बसलेली पण होती, त्यामुळे एकदम गजानन महाराजसारखं बसली म्हणलं करेक्ट. त्याने फोटो काढून घेतला इथं, त्याच्या हातावर आहे ना इथं एक स्पॉट आला, एकदम नकट हात तो असतो बसलेली मुलगी. एक एज किती असेल तर बघा 4 किंवा 4 ते 5 वर्ष. दॅट इज अ ट्युबरक्युलिन. जसं आपण टीबीचं टेस्टिंगला देतो ना, तसा तो पॅच तयार करायचा. इट्स रिएक्शन ऑफ ट्युबरक्युलिन. बॉडीमध्ये ट्युबरक्युलोमायसिस असलं की असं होतं. मध्ये क्रॉस जे काही सिच्युएशन चाललंय एकदम त्याचा काहीच अंडररेट काही नाही. मॅनर्स त्याला म्हणतो आपण, त्या एजमध्ये जे पाहिजे ते न दिसते. इनर सेल्फ रिस्पेक्ट तो सुद्धा नाही बघा द्या, बाहेरच्यासाठी नाही, इनर रिस्पेक्ट म्हणून सुद्धा ती गोष्ट काही करत ते ओळखत आलं पाहिजे, फार फास्ट ओळखत आलं पाहिजे त्याच गोष्टी इथपर्यंत आणण्यासाठी. म्हणून कधी कधी असं वाटतं की आता ट्रीटमेंट करून चालू करायला पाहिजे. लाईफ चेंज 100%ली. बघा काय काय सांगितलं तुम्हाला, अँड्रोजिन आणि इन्सुलिन दोघांची चार्ट आपण. अँड्रोजिन मुळे सांगितलंय आणि इन्सुलिन मुळे सांगितलंय. त्या दोघांचं मिक्सर म्हणजे PCOD. लक्षात राहील. सिम्पटम नंतर परत एकदा यादी मोठी देणार आहे. सध्या इथपर्यंत लाईफ चेंज मध्ये डाएट हा सगळ्यात इम्पॉर्टंट, एक्सरसाइज सगळ्यात इम्पॉर्टंट, वेट लॉस करणं पण जरुरी आहे, बिहेवियर चेंजेस मध्ये जरुरी, आणि काही एरियामध्ये स्मोकिंग किंवा ॲडिक्शन्स जे काय ते दूर करणं जरुरी आहे. आपल्याकडे इंडियनमध्ये नाही त्यामुळे स्मोकिंग नाही, पण पहिले 4 जे आहेत ते 4 अचीव करण्यासाठी एक गोष्ट करणं फार जरुरी आहे. सकाळी लवकर उठणं. म्हणून ॲलोपॅथिक वाल्यासाठी आहे ना मल्टी डिसिप्लिनरी टीम अप्रोचेस आहेत. म्हणजे पॉलिक्लिनिक पण नाही. त्यांना काय काय लागणार, एक MD फिजिशियन लागणार आहे, डायटिशियन लागणार आहे, एक्सरसाइज स्पेशलिस्ट लागणार आहे आणि काउन्सिलर लागणार आहे. आणि हे सगळ्या क्वालिटी एकामध्येच आहेत, ते म्हणजे म्हणून प्रत्येकाची 500 रुपये जरी फीस पकडली तर मी म्हणतो 2000 यायला काहीच हरकत नाही. उसको बोलेगा ना, अरे देखो आपको बोले कहाँ भेजेंगे आप, है ना. तुझे मॅडम लगेच क्लिनिक PCOD कंप्लीट अनालिसिस आहे ना. तुमच्याकडे आहे, तुम्ही करू शकता. म्हणून सांगतोय डाएट मध्ये बघा, अजिबात इथं लिहिलेल्या प्रोडक्टला इथून पुढे रामराम करायचं आहे. नंतर हळूहळू डिटेलमध्ये काय झालं की हे कॉज आणि रिलेशन खूप छान आहे. आणि तुम्ही जे गोष्टी डेली खाता ना ते जास्त आहे. मुलांमध्ये चरण्याचा प्रकार वेगळा आहे. म्हणजे ते रवंद करत नाही त्याला. रवंद म्हणजे काय ना, जस्ट एनर्जी आणि फेकून दिलं. मुली तसं करत नाही. मुली त्या खाण्याच्या मागे सुद्धा इमोशन लावतात. ते मुलं इमोशनली खात नसतात. आनंद, हॅपीनेस. मुलींमध्ये इमोशन क्रिएट करून खाण्याची सवय ही आवड. म्हणजे काय काय आम्हाला असं केस मध्ये बरं म्हणते तो क्या आहे ना, सब खा लिए जो बचता है ना फिर हम खा लेते. इमोशन. लास्टला काय खायचं सांगतात ना तेव्हा कळून जातं की काय नेमकं तो ॲटिट्यूड आहे. त्यामुळे सांगत असतो की थोडंसं लावू नका त्याला. Pathway to insulin resistance and polycystic ovarian disease. Drug
पर्टिक्युलरली लहानपणापासून ज्यांना स्टेरॉइड चालू आहे त्यांना थोडंसं पहिलं डेंजर घ्या. परत एकदा इन्सुलिन रेझिस्टन्स चार्टसाठी त्याच्यामध्ये लाईफस्टाईल हे शोधा. लॅक ऑफ एक्सरसाइज, त्यांची लाईफस्टाईल आधी चेक करा. पर्टिक्युलरली अप्पर ॲबडोमिनल ओबेसिटी असेल त्यांची तर खूप लाईफस्टाईल लवकर चेंज करायची आहे. इन्क्रीज लिपिड स्टोरेज, अल्टर्ड लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल मेटाबॉलिझम इन्सुलिनमुळं, अल्टर्ड द स्टेरॉइड हार्मोन मेटाबॉलिझम PCOD त्याच्यामध्ये सिम्पटम येतील. परत रिलेशन ट्रॅडिशनल टार्गेट और थेरपेटिक इन द पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. द न्यू टार्गेट फॉर द थेरपेटिस PCOD. आता न्यू टार्गेट मध्ये काय येणार आहे सांगतो तुम्हाला नंतर, म्हणजे अजून सेकंड पार्ट मध्ये. इथपर्यंत आता सध्याचा पार्ट आहे प्रेग्नन्सीच्या आधीचा. मग जेनेटिक प्रिडिस्पोजिशन, एजिंग, प्रेग्नन्सी हे जर पास्ट मध्ये असेल ना तर ते विचारायचं. तुम्हाला पहिले ते जास्त दोन इम्पॉर्टंट आहे की लहानपणापासून तुमची ड्रगची हिस्ट्री आहे का, प्रोग्राम यूज ऑफ ड्रग्स, पर्टिक्युलर स्टेरॉइड. सेकंड लाईफस्टाईल. 12वी तुमच्या ॲट द एज ऑफ प्युबर्टी पण लाईफस्टाईल पण चेक करा, किंवा 12वी पासून पुढच्या ह्याच्यामधलं लाईफस्टाईल चेक करा. छापून जाईल घेऊन घ्या. शॉप फॉर PCOD सप्लिमेंट्स. म्हणजे कारण कट डाऊन ऑन कॅलरी स्पेशली इन द, खूप वेळ सांगत असतो दिवसभर काही करा, इव्हिनिंगचं ना आधी तुम्ही स्टॉप करा. समजा पर्टिक्युलर त्यांची मेन्सेस डिस्टर्ब आहेत तर ते सगळ्यात जास्त मेटाबॉलिक चेंजेस ते इव्हिनिंगमध्येच होतात. इव्हिनिंगच्या फूडमुळेच होतात. लिव्हरला जर वाचवायचं असेल तर इव्हिनिंग पिरियडमध्ये वाचवा. पण आपल्याकडनं पहिल्यापासून एक हळूहळू झालेली प्रथा आहे. पहिलं असं नव्हतं. पहिलं न्याहारी ही कन्सेप्ट होती ना ती चांगली आहे. प्लस अजून येणार काही दिवसामध्ये ते येणारच आहे. बरोबर ना, त्यांना माहिती सकाळच्या उठून करायचं. इव्हिनिंगमध्ये दिवा लावून आलं मारुती ना तिथे दंड खाऊन घ्यायचं 6:30-7. Study also shows that calorie restriction diet may help normalize the hormone induced ovulation and treat infertility. मग इन्फर्टिलिटी मध्ये फर्स्ट काय करायचं असेल, कॅलरी लो करायच्या आहे. बरोबर आहे. आणि त्या कॅलरी पर्टिक्युलरली रात्रीच्या जेवणातून जे मिळतात ना त्या कॅलरी रात्री लो करा. इव्हिनिंग स्पेशली इन द इव्हिनिंग चांगलं लक्षात ठेवायला अजिबात विसरायचं नाही. मग आता कॅलरी रिड्यूस करताना काय काय लक्षात घ्यायला पाहिजे हे तिच्या कामावर, तिचा इंडिव्हिज्युअलायझेशनवर डिपेंड आहे. ही काउन्सिलिंग इंडिव्हिज्युअलायझेशनवर डिपेंड आहे. राईट. अर्ली एजमध्ये आहे, कोणतरी जॉब करते तिला वेगळं राहील, म्हणजे कॉलेज लाईफ आहे ते वेगळं राहील. पण त्यांना सांगा, ते सांगतात तुम्हाला मेसचा प्रॉब्लेम आहे, असा आहे तसं आहे. त्यांना काय माहिती आहे PCOD काय होणार आहे पुढे जातो. तुम्हाला जोर देऊन सांगायचं की काही असू दे तुला असं पाहिजे. तर ती टूरटून फेज आहे, त्यांना सगळ्या गोष्टी अडचणीत वाटतात. त्याला सॉल्व्ह करायचं असं नाही ना, सोरावाल्यांना येऊ द्या अडचण, आपण सॉल्व्ह करू. कारण तिकट लागतं तरी पण खावं वाटतं. ॲग्रिवेशन पट ॲमॉलिस बस सोडा आहे. प्रॉब्लेमला फेस करल्याबद्दल काय लागतं. सायकोटिक मध्ये आलं तुम्हाला कंप्लेंट करणार सगळ्या गोष्टीचं, सर कसं होईल मग नाही जर असं चालू. इट इज जनरली रेकमेंडेड टू स्प्लिट द कॅलरी थ्रूआउट द डे बाय हॅव्हिंग. जर त्यांना एनर्जी भरपूर पाहिजे असेल तर मग असं डिवाइड करावं असतं. PCODच्या फिमेलसाठी इन्फर्टिलिटीसाठी फार जरुरी आहे. तसं काय होतं मॅक्झिमम फिमेल आहे ना सकाळी उठल्यापासून एकदा चहा घेतला असतो, 1 वाजता एकदम जेवण फुल असतं, परत रात्री एकदम फुल. म्हणजे ह्या एवढ्या फुल जेवणमुळे कॅलरी कधीच बर्न होत नाही. PCODसाठी थोडा पॅटर्न आहे. एक तर रिडक्शन करा, 2 टाईम जेव्हा पण रिडक्शन करा त्याच्यामध्ये डिवाइड करून द्या. डिवाइड करताना खूप सारे चार्ट्स आहेत. एक चार्ट दाखवतो तुम्ही तुम्हाला नंतर शेवटी त्याला. दिस विल कीप द मेटाबॉलिझम हंग्रिंग अँड रिड्यूस क्रायविंग फॉर स्वीट अँड स्टार्च, व्हेरी कॉमन अमॉंग द वुमन्स विथ PCOD. डिझायर जास्त असतं एनर्जीसाठी. आणि 5-5 मिनिटं चहा करून प्यायचं. म्हणजे भांडेवाली आले की लगेच चहा करून पिला, आलं की चहा करून पिला, आलं की म्हणायचं अजून घ्यायला देवचं आनंद वाटतो असं ऐकताना. फेवर्स मोनो
unsaturated fat, last point आजचा. Monosaturated fats in a nuts help fight insulin resistance associated with the PCOS. हा एक फायदेशीर राईट. त्याला आपण थोडं चांगलं एक्सप्लेन करू नंतर. हा फायदेशीर आहे, हा आपला लॉस नाही. एनर्जी चांगली लो करायची, पण काय घ्यायचं आहे तुम्हाला, हेल्प्स फाइट इन इन्सुलिन रेजिस्टन्स associated with the हे सगळे कमी करून टाकायचे. चूज लो GI ट्रॅप्स. आता याचा अर्थ काय होतो की जे ऍब्सॉर्प्शन साठी ना थोडेसे हार्ड फूड मानले जातात असे फूड. लो GI ट्रॅप्स आर टेक मच लॉंगर टू डायजेस्ट बिकॉज ओनली small slow rise in the blood glucose and insulin levels. In addition, low GI foods reduce craving as they provide the body with a low steady supply of energy. Most non-starch vegetable, legumes and fruits have a low GI rating, while most refined carbohydrate rich food are rated high on the glycemic index. म्हणून जास्त करून बऱ्याचशा डाएट मध्ये फ्रूट्स जास्त आणले जातात पीसीओडी, बरोबर आहे. ते एनर्जी मेंटेन राहण्यासाठी आणि शुगर लेवल हळूहळू त्याला मदत मिळतो. तर माझं म्हणणं आहे ना, तुम्हाला लास्टला सांगतो तुम्ही चांगलं काय म्हणतो. काही फ्रूट्स टोटली पीसीओडी मध्ये आवडतात जे आपल्याकडे जास्त मिळतात पर्टिक्युलरली, ते आपण नंतर बघू. पण एक तुमचा तिसरा पॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट की ॲब्सॉर्प्शनसाठी ज्या गोष्टी स्लोली ब्लड शुगर वाढवतात त्याच अप्लाय करायचा पीसीओडी. परत एकदा लो डाऊन बी विटॅमिन सगळ्यात महत्वाचं. आज अक्षरशः मॅक्सिमम फिमेल मध्ये कमी आहे तो B12, B2, B3, B5, B6. B vitamin in sunflower seeds can help beats PCOD. म्हणून आधी सांगतो सो सोयाबीन अधिक कमी करा. PCOD वाल्याने सनफ्लावर यूज करायचा. Vitamin B12 helps convert dietary fat, protein and carbohydrate into energy. तुमच्या बॉडीवर फॅट आहे ना, ते B2 कन्वर्ट करतो. B3 helps maintain normal blood sugar level. B3 चांगला असेल, जेवढी शुगर येणार आहे तेवढी युटिलाइज होऊन ते इन्सुलिन सारखा हेल्प करतो. Vitamin B5 helps the weight loss due to its ability to control fat metabolism. And vitamin B6 play a critical role in the maintaining women's hormone balance. And B6 it is also needed for zinc in the intestine. And हा zinc फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही मला जर माहिती आहे की नाही की इन्सुलिनची आउटर कव्हरिंग काय असते, झिंक. झिंक जर आउटर कव्हरिंगला असेल तरच तो इन्सुलिन परफेक्टली काम करतो. तसं बाकी इन्सुलिन प्रोडक्शन होऊन सुद्धा डॅमेज होतो. म्हणून पीसीओडीच्या हायर किंवा सेकंड पार्ट ऑफ पीसीओडी झिंक मेडिसिन राहणार आहे. झिंकचे सगळे झिंक वाचले याच्यामुळेच. इथं फिमेल काय होऊ शकतं सगळ्यात क्रॅम्प ट्यूबरम आधी पण झालं, पण गायनी कधी झालं आपलं आपण बोलू. एकदम सेकंड पार्ट ऑफ लाईफ हे काय इम्पॉर्टंट आहे. त्याचा झिंकचे पिंपल्स आहे ना अर्ली पीसीओडी मध्ये पण बघायला मिळतात. पण तरी पण माझं म्हणणं आहे की मेडिसिन घेऊ नका. क्रॅम्प्स आणि पिंपल दोन्ही सिव्हिरिटी असेल ना तर ते मेटलमध्ये झिंक ट्यूबरमच मेडिसिन लागतात. पण बघू आपण तुमच्याकडे केसेस तुम्ही आणा, मी क्लिअर करा किंवा बघू. तर देखेंगे ensure a sufficient intake of calcium and vitamin D. ज्यांना विटॅमिन डी बद्दल खूप काही शिकायचं आहे ना त्यांनी in addition low level of vitamin D and has been associated with other problem related to the PCOD including infertility, weight gain and insulin resistance. Low vitamin राहणं D हे सुद्धा जास्त आहे. B12 कमी राहणं चांगलं नाही. बी विटॅमिन वाले जेवढे काय कमी राहणं चांगलं नाही. विटॅमिन डी पहिल्यापासून राहणं चांगलं नाही. आता हे कधी होतं विटॅमिन डी कमी राहतो माहिती आहे ना, सकाळी 9 वाजता उठल्यावर, रविवार आहे म्हणून 12 वाजता उठल्यावर. आणि ज्या दिवशी रविवार आहे ना त्या दिवशी लवकर उठून चालायला पाहिजे. तुम्ही 4 दिवस चालत नाही पण कॉलेजसाठी येतो आपण.
है ना. रविवारचा एक्सरसाइजसाठी ठेवा सकाळचा मॉर्निंग सेशन, झोपासाठी ठेवू नका. मला काय म्हणते कपडे धुवा तुला. आमचा रविवार म्हणजे आमच्याकडे पॉझिटिव्हिटी नावाची गोष्टच नाही. कपडे धुणं सुद्धा एक निगेटिव्हच होऊन जातं आमचं. आता इथून पुढे जेव्हा मोनो न्यूक्लिअर फॅमिली जे चालू आहे ना, त्याच्यामध्ये सगळ्यांचे कामं स्वतःच करायला. एक जरी माणूस बिमार पडलं की बाकी सगळ्यांना तेच कामं डिवाइड होणार आहे. तेव्हा आतापासून प्रॅक्टिस करा. तुम्हाला कोणती फॅमिली मिळेल माहित नाही, त्यांना कोणती फॅमिली येईल हे माहित नाही, पण तुम्ही स्वतः कामं करायला शिका. नसता तुम्ही फार लवकर म्हणजे मला आहे ना फार फास्ट रुब्रिक बनवता येईल एक रेपॉर्टरी टाकून. ते कुलकर्णी अजित कुलकर्णी सरांनी फार रेपॉर्टरी चांगलं बनवलं, थायरॉइडची डायबिटीसची असं. तसं मी एक बनेल आणि त्या रेपॉर्टरीचं नाव आहे मॅरेज रेपॉर्टरी फ्रॉम एलिमेंट्स फ्रॉम. आणि मला माहिती आहे ती रेपॉर्टरी खूप जास्त लवकर खपल्या जाईल. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम सिन्स फ्रॉम आपल्याकडे एक सणा नावाची मूवी केली राईट. तिने जेवढे 150-200 केसेस घेतल्या ना, तिच्या ह्याच्यामध्ये एकच एलिमेंट सांगायचं सिन्स फ्रॉम आहे. ती बच्चा माझे मेरे तो तरह के किस क्यों आते हैं. काही काही वेळेस तो फॉर्मेट आहे. आणि मी आधी सांगितलं पिंगळी हे असं एक गाव आहे, तिथं खूप जास्त वेगळ्या प्रकारचं कॉर्लिंग लेडीज मध्ये एक प्रकारची वेगळी कॉर्लिंग आहे, त्याचं इग्निशन. त्या घ्यायचं असेल ना काहीच मेडिसिन नव्हते इग्निशन. जे न्यूली मॅरिड आले ना मुली त्यांना सगळ्यात इग्निशन. अर्ध्याच्या वर